नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी युवा नेते अमोल बाबर यांची सर्व नगरसेवकांच्या एकमताने निवड करण्यात आली। या निवडीमुळे विटा शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात समाधानाची भावना व्यक्त होत आहे। उपनगराध्यक्ष पदाची निवड जाहीर होताच अमोल बाबर हे भावनिक झालेत। उपस्थित नगरसेवक, अधिकारी आणि नागरिकांसमोर भावना आवरत ते म्हणालेत, माझी इच्छा नसताना आपण मला ही मोठी जबाबदारी देत आहात, हा माझ्यावरचा विश्वास आहे। पुढे बोलताना त्यांनी ठाम शब्दात सांगितले, मी एवढेच सांगेन, येणाऱ्या 6 महिन्यात विटा शहराचा चेहरा मोहरा बदललेला असेल। विकास, स्वच्छता, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि पारदर्शक कारभार यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे। अमोल बाबर हे तरुणाईचं प्रतीक मानले जात असून त्यांच्या कार्यपद्धतीतून नव्या विटेची आशा निर्माण झाली। सर्व नगरसेवकांनी एकमताने त्यांची निवड करून विश्वासाचा कौल दिलाय। या निवडीमुळे विटा शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात असून शब्द कमी आणि काम जास्त हीच अमोल बाबर यांची ओळख पुढील काळात ठरेल अशी अपेक्षा विटेकर करीत आहेत। विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा निवडीमध्ये अनपेक्षितरित्या नगरसेवकांचा व पार्टीतल्या ज्येष्ठ मंडळींचा जादा आग्रह, स्वतःची माझी इच्छा नसताना मी काही ज्येष्ठ मंडळींना करा असा माझा आग्रह होता, तरी पण तो सर्व नगरसेवकांनी मला फोर्सफुली आग्रह करून ह्या उपनगराध्यक्षपदाच्या पदावरती बसण्याचा पार्टीने आदेश दिला, म्हणून मी हे पद स्वीकारलं। हे अनपेक्षितरित्या पद स्वीकारल्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्या भावना पार्टीच्या, ज्या भावना लोकांच्या आहेत, त्या भावनेचा आदर करून एक विकासाच्या दृष्टीनं एक वेगळ्या संकल्पनेतून शहर विकासाच्या पर्वाला, एक वेगळ्या पर्वाला, शिवसेना पर्वाला सुरुवात करीन आणि एका उत्तुंग उंचीवर शहर नेऊन ठेवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करीन। आणि मी अनपेक्षितरित्या ज्यांना उपनगराध्यक्षपद स्वीकारले ते का स्वीकारलं याची फार कारणमीमांसा न करता येणाऱ्या 6 महिन्यात तुम्हाला ते समजून येईल। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।